शिंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो, क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया जो की 3 मार्कासाठी विचारते. ठीक आहे, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन. शॉर्टकट लिहिलो डी. ठीक आहे, डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आता एवढं तर माहित आहे. ठीक आहे, कारण पेपर जवळ येत आहे. ठीक आहे, डी म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन. यावेळेला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचं आहे. तर पहिला पाठ दिला काय, dy बाय dx y प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाई स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स. ओके, बहुत ही प्यारा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता फिलहाल के लिए पा मला येतं तर काही दुनियादारी तर दिसत ना की मी डीवाय कडे वाय वाला फंक्शन सेपरेट मारेन आणि डीएक्स कडे एक्स वाला फंक्शन सेपरेट मारेन, असा मला काही दिसत नाही. ठीक आहे, पटलं. ओके, आपण काय करतो, एक सबस्टिट्यूट करतो. बरोबर, होमोजिनियस इक्वेशन राहते माहिती ना, होमोजिनियस म्हणजे पॉवर सेम राहते, त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करतो. पा कोणसा पा हे तुम्ही पुट करून टाकता पा की जिथं जिथं वाय आहे पा, एक हलका नजारा. ठीक आहे, येतोय वाय आहे बरं. ठीक आहे, पटलं. तर पहा, जिथं जिथं वाय आहे तिथं मी VX पुट केलं. ठीक आहे, VX पुट करा. ठीक आहे, इथपर्यंत ओके. जिथं जिथं वाय आहे तिथं VX पुट करा. तर मग थोडा हलका पुढे लिहून ठेवता पहा की जर V इकडे पहा, ध्यान से देखो, y इज इक्वल टू VX तर V इज इक्वल टू काय, y बाय x. ठीक आहे, म्हणजे कधी लागल तर बाजूला लिहून ठेवलं, नाही तर असंही समजलंच पाहिजे. ठीक आहे, तर काय होईल पहा, आता याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, बढिया. तर काय होईल पहा, dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट डेरिवेशन ऑफ सेकंड. ठीक आहे, फर्स्ट सेकंड, कारण दोघं जण चिपकले प्रॉडक्ट रूल, फर्स्ट सेकंड सेकंड आणि डेरिवेशन ऑफ फर्स्ट. ठीक आहे, फायदा काय होईल पहा, मी नेमका करत का माहित आहे, नेमका मी डीवाय बाय डीएक्स काढत आहोत. ठीक आहे, कारण पहा डीवाय बाय डीएक्स तर हटवा लागेल मला पहिले. ठीक आहे, पटलं, कारण सेपरेटच नाही करता येते मला एक्स आणि वाय. समजताय ना? ओके, समज रहे कुछ. ठीक आहे, आता काय होईल पहा, डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू व्ही आणि डेरिवेशन ऑफ एक्स वन प्लस एक्स डीवी बाय डीएक्स. ठीक आहे, आता काय करता पहा की डीवाय बाय डीएक्स जो का तो ठेवा आणि व्ही प्लस एक्स डीवी बाय डीएक्स. ठीक आहे, म्हणजे याचा फायदा असा झाला, याला जर इक्वेशन 1 दिल्या, याला जर 2 दिल्या, तर फ्रॉम 1 and 2 वरून एक दुनियादारी मला दिसताय का पहा की सर मी डीवाय बाय डीएक्स च्या ठिकाणी आरामात व्ही प्लस एक्स डीवी बाय डीएक्स घुसाडू शकतो. ठीक आहे, व्ही वेगळं. ठीक आहे, कुठं डीवाय बाय डीएक्स. ठीक आहे, म्हणजे इथं सेपरेट नव्हता मारताय, तर मग आता पहा फंक्शनलेस व्ही मध्ये बनवलो. ठीक आहे, पटलं ना, आणि एक्स मध्ये. ठीक आहे, आता काय होईल पहा, वाय च्या ठिकाणी का ठेवायचा होता, VX आपण पुटअप केलो. येतं पहा एक्स स्क्वेअर जसा आहे तसं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. प्लस वाय च्या ठिकाणी VX चा स्क्वेअर लिहून टाका. बढिया. ठीक आहे, VX चा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय एक्स च्या ठिकाणी काहीच नव्हता ठेवायचा, तर एक्स ठेवलो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, बढिया. आता का या खूपच्या तिथं v प्लस एक्स जसा आहे तसा आणि डीवी बाय डीएक्स जो का तो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता इथं काय होईल पहा, VX जसा आहे तसा. ठीक आहे, VX जसा आहे तसा, काही प्रॉब्लेम नाही. आणि अंडर रूट मध्ये दुनियादारी का चालू होईल पहा, ध्यान से देखो. एटी एक्स स्क्वेअर येणार आहे, कारण पहा याचा अर्थ पहा VX चा स्क्वेअर इकडे हलका दाखवतो, VX चा होल स्क्वेअर म्हणजे V स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर. हे गोष्ट तर समजा. ठीक आहे, तर म्हणजे येतं एक्स स्क्वेअर येथून एक्स स्क्वेअर कॉमन निघाला. ध्यान से देखो मी करत का. ठीक आहे, पटलं ना, एक्स स्क्वेअर बाहेर काढलो ते तर राहील 1 ना. अरे एक्स स्क्वेअर बाहेर नेला 1 ना, प्लस आणि इथं काय राहील चेक करा, व्ही स्क्वेअर. अरे जेव्हा एक्स स्क्वेअर बाहेर नेला. ठीक आहे, आणि डिवाइडेड बाय एक्स. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता काय पहा व्ही प्लस एक्स. ओके, थोडीशी जागा पहा बनवता, व्ही प्लस एक्स डीबी बाय डीएक्स. इकडे एक काम करता पहा, येतं VX आणि पहा इथून अंदर खाणे. ठीक आहे, स्क्वेअर रूट आहे ना. ओके, आणि मल्टिप्लिकेशन मध्ये आता एक एक्स बाहेर निघाल, एक एक्स का तो पूरा एक्स स्क्वेअरचा एक्सच बाहेर निघाल आणि 1 प्लस व्ही स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय एक्स. आता फील तर करू शकता तुम्ही की सर इथून एक्स कॉमन निघते, अंदर राहते व्ही प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस व्ही स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय एक्स आणि व्ही प्लस एक्स डीवी बाय डीएक्स. ओके, बढिया, इथपर्यंत आलो. ठीक आहे, ओके. आता एक हलका नजारा पुन्हा दिसता का की सर हा जो एक्स आहे ना, हा सर्वांसोबत चिपकून आहे आणि हा एक्स डिवाइड आहे, तर मला लायसन्स भेटला कच्चन उडवी. ठीक आहे, उडवतो. ठीक आहे, आता काय होईल उरला का, व्ही प्लस एक्स डीवी बाय डीएक्स इज इक्वल टू व्ही प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस व्ही स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत नजारा मी पाहिलो. ठीक आहे, आता पुढची स्टेप का करता येईल पहा, ध्यान से देखो. हा सर पुढची स्टेप पहा, येतं प्लस व्ही आहे आणि इकडे प्लस व्ही आहे, इकडे मायनस होणार आहे ना, तर व्ही उडवा. म्हणजे का राहिला एक्स डीवी बाय डीएक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 प्लस व्ही स्क्वेअर. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता एक काम करतो, व्ही वाला व्ही कडे आला आणि एक्स वाला एक्स कडे आला, म्हणजे काय होईल पहा, हा जो आहे हा डीएक्स इकडे जाईल
म्हणजे हा मल्टिप्लाय होत, इकडे काय डीबी जाग्यावर राहील. ओके, चेक करा, डीबी जाग्यावर राहील. ठीक आहे. आणि हा जो हा मल्टिप्लाय हा इकडे 1 अंडर रूट ऑफ 1 प्लस व्ही स्क्वेअर येईल. आणि इकडे पहा डीएक्स जाग्यावर इकडे जाईल ना. आता हा एक्स मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल. ठीक आहे. हा वाला इक्वेशन आपल्याला भेटला. आता एवढा भाग मी मिटवतो मेरे अजीज दोस्त. ठीक आहे. ओके, इथपर्यंत. यानंतर पहा आता का कुठं आलो होतो आपण. ठीक आहे. आपण इथं आलो होतो, ध्यान से देखो की 1 अंडर रूट ऑफ 1 प्लस व्ही स्क्वेअर आणि डीवी. ठीक आहे. बढ़िया, व्ही मुक्ता लिहून द्या, व्ही स्क्वेअर डी इज इक्वल टू 1/x आणि डीएक्स. ठीक आहे. आपल्याला सॉल्व डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचं होतं, पडलं ना. म्हणजे याचा अर्थ डेरिव्हेशन हटवा आणि इक्वेशन मध्ये आणा. ठीक आहे. सॉल्व डिफरन्शियल इक्वेशन म्हटलं ना, तर पहिले डेरिव्हेशन डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, डेरिव्हेशन इन्व्हॉल्व राहते ना. डेरिव्हेशन हटवा आणि कोणाला इक्वेशनला नटवा. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. ओके, आता एक काम करता पहा. ठीक आहे. तर जेव्हा कधी मी डेरिव्हेशन हटवतो त्याचा अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंटिग्रेशन, तर काय होईल पहा, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड लिहून टाका. ठीक आहे. तर काय होईल पहा, इंटिग्रेशन ऑफ 1 अंडर रूट ऑफ 1 प्लस व्ही स्क्वेअर इथे आला डीव्ही. आणि इकडे काय होईल पहा 1/x इंटिग्रेशन. ओके, 1/x dx. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. इथपर्यंत मी लिहिलं. ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का, ध्यान से देखो की जेव्हा कधी एक फॉर्म्युला होता. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. पटलं ना. काय म्हणतात की 1 अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 1 प्लस म्हणण्यापेक्षा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हा फॉर्म्युला असेल. इथे ए स्क्वेअर लावू शकता. बरोबर. ओके, तर काय होईल पहा. ओके, इथं होते लॉग मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हा फॉर्म्युला. ठीक आहे. आणि प्लस सी. पण सर इथे ए नाही दिसता. एवढा मजा. ठीक आहे. याला 1 चा स्क्वेअर करा, काही फरक नाही पडत. ठीक आहे. आणि ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर पहिले लिहू शकता. ठीक आहे. तर काय होईल पहा, आता इथे होईल की लॉग मॉड ऑफ किंवा मॉड घ्या नाही तर मग नाही घेतलं तरी काही फरक नाही पडत. ठीक आहे. लॉग मॉड ऑफ काय होईल पहा, एक्स म्हणजे ती व्ही. ठीक आहे. प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस व्ही स्क्वेअर. आता 1 चा स्क्वेअर नाही लिहिलो. ठीक आहे. ओके, आणि इकडे काय होईल पहा, याचा इंटिग्रेशन लॉग एक्स. ठीक आहे. आणि प्लस आता मी C1 घेतलं. ठीक आहे. कॉन्स्टंट पटलं ना, कॉन्स्टंट तर राहीलच. ठीक आहे. आता C1 घेतल्यानंतर C1 काऊन घेतलं माझा, सध्या पुरतं मी छोटा कचरा मानलो, मला नाही माहिती की नेमका काय चीज. ठीक आहे. आता काय होईल पहा, लॉग व्ही प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. व्ही स्क्वेअर. ओके ओके, आणि इज इक्वल टू लॉग एक्स. आता एक काम करता, मला जर पुऱ्या लॉगले हटवायचं असेल तर या सी ला मी लॉग सी मानतो. ठीक आहे. लॉग C1 ला मी लॉग सी मानतो. काही फरक पडते? अजिबात नाही पडत. कारण माहिती आहे C1 म्हणजे कचराच हो ना, कॉन्स्टंट. मग लॉग सी म्हणजे काय, हा C1 कचरा, लॉग सी म्हणजे काय, तर इथे कचरा असतो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता काय होईल पहा, लॉग व्ही प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस व्ही स्क्वेअर. आणि इथं पहा लॉग ए इंटू लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी, तर लॉग ए इंटू बी. ओके, मग काय पण लोग हटवायचा होता मला, म्हणून मी हे धंदे केलो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. मग आला का पहा, ध्यान से देखो या खूपच्या देता. ठीक आहे. याच्यात आला व्ही प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू एक्स सी. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करतो, इक्वेशन एक्सच्या भाषेत आणतो. तर तुम्हाला हा वाला मी कशाला ठेवलो पहा, की आता व्ही च्या ठिकाणी y/x घुसाडा. 5 करा, मगाशी ठेवलो होतो प्लस. इथं काय 1 प्लस y/x चा होल स्क्वेअर. जिथं जिथं व्ही आहे तिथं मी y ठेवलो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता एवढा भाग तुम्ही मिटवून घेतो. ठीक आहे. मेरे अजीज दोस्त, काय येईल पहा आता याच्यानंतर. ओके, हा y/x जसा आहे तसा एक काम करा पहा, ध्यान से देखो. हा इथं एक्स स्क्वेअर आणि इथं वाय स्क्वेअर आहे, तर हा एक्स स्क्वेअर पहा लंगडा आहे ना, तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि एक काम करता, अंडर रूट ऑफ दोघांचा बाप एक्स स्क्वेअर आणि एक्स सी. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे ना, कारण मला क्रॉस मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. आता काय पहा, वाय बाय एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ध्यान से देखो, वाय स्क्वेअर. ठीक आहे. आणि मी काय म्हणता पहा, आता एवढा लंबा न खिचता हा एक्स आणि याचा स्क्वेअर रूट एक्स राहील ना, दोघांचा बाप से इज इक्वल टू एक्स सी. ठीक आहे. मग आता जो पहा फायनली आन्सर काय येईल, वाय प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, हा जो डिवाइड आहे ना, चेक करा, हा तिकडे जाऊन मल्टिप्लाय तर एक्स स्क्वेअर सी. ठीक आहे. म्हणजे हा झाला आपला फायनल आन्सर. ठीक आहे. विच इज सोल्यूशन. ठीक आहे, ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. समजलं असेल मित्रांनो. बाकी आपण ब्रेक के बाद. ठीक आहे.